नोटरी करार हा खरं म्हणजे परिपूर्ण किंवा पूर्णतः कायदेशीर करार नाही. कारण कोणत्याही मालमत्तेसंदर्भाने रीतसर, अधिकृत कायदेशीर करार करायचा असेल, तर तो नोंदणीकृत करणं हे अनिवार्य आहे. जोवर मालमत्तेसंदर्भातल्या एखाद्या कराराची नोंदणी होत नाही, तोवर कायदेशीरदृष्ट्या तो करार अस्तित्वातच येत नाही. पण असं असून सुद्धा नोटरी कराराचं प्रमाण आपल्याकडे बऱ्यापैकी आहे. आणि त्याच्याही पुढे गंमत अशी होते, की हे नोटरी करार जे केले जातात, त्याच्यातनं वाद उद्भवण्याचं प्रमाण सुद्धा तुलनेने जास्त आहे. मग पुढचा प्रश्न असा येतो, की एखाद्या नोटरी करारासंदर्भात जर वाद उद्भवला, एखादा नोटरी करार आपल्याला रद्द करायचा असेल, तर नेमकं काय करायचं? आता कोणताही करार किंवा तत्सम दस्तावेज जर तुम्हाला रद्द करून हवा असेल, तर ते अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाकडेच आहेत. साहजिकच अशा कोणत्याही कराराला आव्हान देऊन तो रद्द करण्याकरता आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये रीतसर दावा दाखल करणं हे क्रमप्राप्त आहे. पण हा दुसरा टप्पा झाला. याच्या आधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जी कोणीच घेत नाही. एखादा नोटरी करार जो खरं म्हणजे पूर्णतः कायदेशीर नाही, त्याला आव्हान द्यायचं आणि तो रद्द करायची मागणी करायची, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्याचं अस्तित्व मान्य करणं आलं. त्या कराराचं अस्तित्व मान्य केल्याशिवाय, त्या कराराबद्दल तुमच्या तक्रारी मांडल्याशिवाय, तो करार रद्द करण्याचा दावा तुम्हाला मांडताच येणार नाही किंवा बनवताच येणार नाही. आणि नोटरी करार करणं ही पहिली घोडचूक जर आपण मानली, तर अशा कराराचं अस्तित्व मान्य करणारा दावा दाखल करणं ही दुसरी घोडचूक आपल्या हातनं होते. मग अशा बाबतीत करायचं काय? तर असा जर कुठला नोटरी करार आपण केला असेल आणि त्या नोटरी कराराच्या अनुषंगाने पुढे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत किंवा एकमेकांनी जे करायला पाहिजे ते जर झालेलं नसेल, तर तो करार रद्द करायची गरजच नाही ना हो. म्हणजे जो करार कायद्याने अस्तित्वातच आलेला नाहीये, तो करार कायद्याने रद्द करायची गरजच काय? आता करार कायदा किंवा तत्सम इतर जे सगळे कायदेशीर तरतुदी आहेत, त्याबद्दल किंवा त्याच्या अनुषंगाने काही विद्वान लोक असंही म्हणतील, की तोंडी करार, लेखी करार, अनोंदणीकृत करार यांना सुद्धा काहीसा कायदेशीर दर्जा आहे. केवळ वादाकरता आपण हे जरी खरं मानलं, तरी एखाद्या व्यक्तीकडे जर एखादा अनोंदणीकृत नोटरी किंवा तत्सम कच्चा करार असेल आणि त्याच्या आधारे त्याला आपल्या विरोधात जर काही करून हवं असेल, तर त्याला दावा दाखल करू दे ना. मग त्या करारामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, त्याच्यावर आपल्याला अगदी सहजपणे आक्रमण करता येईल. त्या कराराचं कायदेशीर अस्तित्व नाकारता येईल. त्या कराराने कायदेशीर पूर्तता कशी केलेली नाही, याच्यावर आपल्याला हल्ला करता येईल. आणि त्याचं अस्तित्व नाकारण्यापासनं आपण त्या समोरच्या माणसाला लढायला भाग पाडू शकतो. पण याच्या बरोबर उलट स्थिती जर तुम्ही दावा केला तर होतं. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी सिद्ध करायची जबाबदारी त्या कराराच्या आधारे दावा करणाऱ्या वादीवर आली असती, त्याच्या विरोधात तुम्ही जर दावा केला, तर त्या दाव्यातला तो प्रतिवादी जो असतो, त्याचं निम्मं काम तुम्हीच करता ना. म्हणजे ज्या कराराचं अस्तित्व, ज्या कराराच्या अनुषंगाने 2 पक्षकारांमध्ये काही ठरलं असणं, हे सगळं आपण मान्यच केल्यामुळे त्या गोष्टी सिद्ध करायची त्याची जी जबाबदारी असते, ती आपोआप संपुष्टात येते. मग त्याच्या वतीने आपण हे काम कशाला करायचं? त्याची लढाई आपण सोपी कशाकरता करायची? म्हणून अनोंदणीकृत, नोटरी किंवा तत्सम कोणताही दस्तावेज शक्यतो करूच नये. जर केलाच आणि त्यातनं जर घोळ झालाच, तर जोवर तुम्हाला कागदोपत्री किंवा अन्य प्रकारे थेट त्याचा काही त्रास होत नाहीये, तोवर त्या कराराचं अस्तित्व कुठेही अधिकृतपणे मान्य करू नये. मग त्या कराराच्या अनुषंगाने जाहीर नोटीस, कायदेशीर नोटीस, दावा हे काहीही तुम्ही करणं टाळलं पाहिजे. कारण यापैकी काहीही जर तुम्ही केलं, तर त्या कराराचं अस्तित्व आणि त्या करारात तुम्ही सामील असणं, या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही मान्य करून टाकता. मग पुढे तुमची त्या कराराबद्दल काय तक्रार आहे वगैरे हा सगळा सुनावणीचा मुद्दा आहे. पण या प्राथमिक गोष्टी जर तुम्ही मान्य केल्या, तर प्रतिवादीची लढाई सोपी होते. प्राथमिक गोष्टी तुम्ही मान्य केल्यामुळे त्यांनी जर प्रतिदावा किंवा कैफियत आणि त्याच्याबरोबर मनाई हुकुमाचा म्हणजे स्टेचा अर्ज दिला, तर त्याला स्टे वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा कितीतरी पटीने वाढते. म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचे बरे-वाईट काय परिणाम होतील, याचा साधक-बाधक विचार आपण केला पाहिजे. आपण केलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या विरोधात वापरली जायची शक्यता आहे का?
याचा बारकाईने आपण विचार केला पाहिजे. आणि कोणत्याही लढाईसारखी कायदेशीर लढाई ही समजली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकदा उतरलो, की ती जिंकायकरताच आपण ती लढाई लढायची असते. मग त्याच्यात समोरच्याला ज्या गोष्टींनी मदत होईल, त्या गोष्टी करणं आपण टाळलं पाहिजे. तरच त्या लढाईमध्ये आपल्या यशाची टक्केवारी किंवा खात्रीची जी शक्यता आहे, ती काही अंशी तरी वाढवता येईल. म्हणून थोडक्यात सांगायचं तर हे असे जे अनोंदणीकृत नोटरी, कच्चे करार असतात ते एक तर करू नका. केलेत आणि त्याच्यातनं वाद उद्भवला आणि त्या वादामुळे तुम्हाला प्रत्यक्ष काही हानी किंवा नुकसान पोहोचत नसेल, तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कृपया तुम्ही सुरू करू नका. त्या कराराच्या आधारावर कोणाला काही लाभ हवे असतील, तर त्यांना तुमच्या विरुद्ध कोर्टात जायला लागू दे आणि मग ती लढाई आपण आपल्या बाजूने लढणं हे तुलनेने सोपं असेल. कारण सुरुवातीपासूनच्या सगळ्या गोष्टी सिद्ध करणं ही त्या वादीची जबाबदारी होते, आपली नाही. म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी याचा मला काय फायदा तोटा आहे, समोरच्याला याचा काय फायदा तोटा आहे, याचा बारकाईने विचार करा. केवळ कोणीतरी सांगतं म्हणून किंवा कोणीतरी करतं म्हणून मूर्खासारखं काहीही कृपया करू नका. कारण हल्ली जी दुकानदारी चाललेली आहे, त्या दुकानदारीचा विचार करता तुमच्या फायदा तोट्याकडे विशेष लक्ष न देता, आपलं दुकान चालवण्याकरता वाट्टेल त्या गोष्टी करायला तुम्हाला भरीस घालतील. पण कृपया असा कोणताही निर्णय चटकन घेऊ नका. साधक-बाधक विचार करा आणि मगच अंतिम निर्णय घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.